Yes, namaste. Good afternoon, friends. This is Dr. Jyoti Joshi, live from Joshi Panchakarma Clinic, Panvel. So, yes, I'm into the procedure room, and patient is like, I cannot say the patient still lives on examination table, but when patient came, the patient is having severe breathlessness. बात करते वक्त भी patient की सांस फूल रही थी, इतना ज्यादा breathlessness था. Patient के बाकी vitals stable थे. See, this is very important thing. Patient के, मतलब oxygen saturation, pulse, on examination, जो भी tables पे examination रहता है, वो सब कुछ normal था. Patient का BP भी stable था. But patient is having very severe breathlessness. So ऐसे condition में I just did the treatment. मैंने इसके पहले भी breathlessness की case discuss की थी, जहाँ पे we have seen कि नाभि मर्म plays very important role, जहाँ पे हमें श्वास व्याधि की treatment करनी होती है. So यहाँ पे I did the treatment at मतलब लंग का जो एरिया, लंग के जहाँ पे मर्म बताए गए, वहां पे मर्म चिकित्सा प्लस सिद्धाग्नि कर्म, ये दोनों हमने किए. और बाद में आई आस्क्ड द पेशेंट टू वॉक फॉर 15 मिनट्स आउटसाइड द दैट क्लिनिक प्रीमाइसेस. क्या 15 मिनट तक वॉक करो. 15 मिनट के वॉक करके आने के बाद आई थॉट कि पेशेंट को मतलब बात करने नहीं होगा, ये वो. मैंने बोला यू जस्ट सिट. बट पेशेंट इज मतलब आराम से बात कर पा रहे थे आराम से. जो वो आए थे उसके कंपैरिजन में अभी क्या चेंजेस है, मैं ही एक्सप्लेन करने से अच्छा है लेट्स लिसन फ्रॉम द पेशेंट कि व्हाट चेंजेस द पेशेंट हैज ऑब्जर्व. सो लेट्स लिसन फ्रॉम द पेशेंट. येस, नमस्कार काकू. नमस्कार. बोला, काय कुठून गेला खूप त्रास होत होता. चालताना बोलताना खूप त्रास होत होता. आता डॉक्टरने माझं ट्रीटमेंट केलं तर मला आता खूप बरं वाटतं. मी ट्रीटमेंट केल्यानंतर बाहेर 15-20 मिनिटं चालत होती, तर मला श्वास वगैरे चढला नाही. आता मला बोलायला वगैरे पण दम लागत नाहीये आणि मला असं म्हणजे बरं वाटतंय, असं खुलल्यासारखं वाटतंय. तसं पूर्ण असं वाटतं की माझ्या गळ्याला एकदम दाबल्यासारखं होत होतं, तसं होत नाही. मला एकदम श्वास घ्यायला वगैरे पण बरं वाटतंय. आता त्रास नाही होत आहे, बोलायला पण त्रास नाही होत आहे. किती वेळात हा फरक वाटला? 15-20 मिनिटं. 20 मिनिटं पण नाही, 15 मिनिटं धरा. 15 मिनिटांमध्येच फरक पडला मला. मी बाहेर चालत होती ट्रीटमेंट केल्यानंतर, फेऱ्या मारित होतो, तर फेऱ्या मारताना वगैरे दम वगैरे नाही लागला. मला बरं वाटलं खूप. मला म्हणजे असं. तुम्ही कुठून येता? सांताक्रूजवरून. सांताक्रूजवरून येते. आजूबाजूच्या किती डॉक्टरांना दाखवलं? दाखवलं पण नाही, मला फरकच पडत नाहीये. मी दाखवलं भरपूर डॉक्टरांना, पण मला नाही फरक पडत आहे. तेवढ्यापुरती बरं वाटतं. पुन्हा ते मला चालू होतं, तर म्हटलं एकदा तुम्हाला सांगते. आता रिसेंटली तुम्ही मला सांगत होता सांताक्रूजच्या तुमचे जे जनरल प्रॅक्टिशनर आहेत, जवळच्या डॉक्टरांकडे गेला होता, त्यांना तुमच्यामध्ये काय बदल दिसला? त्यांना खूप बदल दिसला. शरीर वगैरे पण खूप हलकं झालेलं दिसतंय आणि चेहरा वगैरे पण म्हणजे पहिल्यापेक्षा खूप कमी झालंय, वजन वगैरे पण, आणि स्फूर्ती आली माझ्या शरीरामध्ये. पहिलं कसं मी जायची तर मला असं पटकन उठायला वगैरे व्हायचं नाही, बसलेली असले तर मी पटकन उठले वगैरे, तर म्हणतात पहिल्यापेक्षा तुमच्यात खूप स्फूर्ती आली. म्हणजे असं आयुर्वेदिक चालू केल्यात ना औषध. त्यांना माहिती आहे आमचं सर्व घराचं तर त्यांना सांगितलं. ते स्वतः पण बोलले होते तुम्ही आयुर्वेदिकमध्ये एकदा जाऊन बघा. तर मी सांगितलं होतं, मी पनवेलला मी पंचक्रम म्हणून जोशी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेली होती. तर म्हणतात तिथे गेल्यापासून तुम्हाला खूप फरक पडलाय. खूपच फरक पडलाय शरीरामध्ये पण आणि माझ्या हालचालीमध्ये पण. असं म्हणजे पहिला मला जे त्रास होता तेवढा त्रास मला अजिबात नाही होत आहे. पहिल्यापेक्षा खूप कमी आहे, खूप म्हणजे एकदमच कमी आहे. फक्त आता त्रास झाला होता, जरा पाऊस वगैरे पडला तरी श्वास घ्यायला वगैरे त्रास व्हायला लागला, पण ते आज ते पण झालंय. म्हणजे आता मला बोलायला सुद्धा असं होत नव्हतं, बोलताना पण मला दम लागत होता. ट्रीटमेंटच्या आधी कधी ट्रेननी प्रवास केला होता? आपली ट्रीटमेंट सुरू करण्याची? नाही, मी 5 वर्ष कुठे निघालीच नव्हती. सांगते ना, लॉकडाऊन पासून जे घरी बसली ते घरीच राहिली. आता नाही. आता मलाच पहिलं खूप भीती वाटायची बाहेर जाताना, असं खालीवर उतरताना वगैरे पडायला होईल, कोणाचा धक्का लागेल, पडेल मी. ते सगळं माझं निघून गेलं. आता कसे आला? आता मी ट्रेननीच आलो. सांताक्रूजवरून. किती तास लागले? 2 तास. 2 तासाच्या प्रवासामध्ये काय नाही त्रास तसं. व्हेरी गुड. आता पाय किती? मी आता पायाची जी ट्रीटमेंट केली, पाय किती मोकळे वाटतात? पाय बरे वाटतात. बघा मागे पुढे करू. पहिल्यापेक्षा खूप हे होत आहेत, एवढे पण होत नव्हते माझे पाय. आता मी सांगितलं ना, पहिले असे पाय व्हायचेच नाही वर. मी यांना ट्रेनमध्ये दाखवत होतो, ते बघा माझे एवढे तरी पाय वरती होतात. पहिले एवढे पण वरती व्हायचे नाही पाय. सो आयुर्वेद की रियल ताकत क्या है, बस यही आप लोगों को दिखाने की कोशिश करती हूँ लाइक वीडियोस के जरिए, क्योंकि मतलब
जैसे हम कुछ एक बना ले वीडियोस, और मतलब मेरे लिए भी बहुत आसान हो जाएगा. आई कैन एक्चुअली पुट दोज वीडियोस ऑन इंस्टाग्राम, साइमल्टेनियसली फेसबुक और यूट्यूब, ये सब पे मैं डाल सकती हूँ. बट पर्पज अगर डिफरेंट हो, आपका माइंडसेट, आपकी विजन अलग हो, सो ये सब चीजें आपको फर्क नहीं पड़ती है कि आपको कितनी चीजें. एंड विद गॉड्स ग्रेस वी हैव डिफरेंट नंबर ऑफ केसेस, वी हैव डिफरेंट केसेस एंड नंबर ऑफ केसेस, और हर एक पेशेंट अलग होता है, और उनमें कैसे ट्रीटमेंट की जाती है, और कैसे वैराय होती है ट्रीटमेंट, और उसके बाद के रिजल्ट्स में भी कितना वेरिएशन आता है. तो यही हमें दिखाना है. सो डेफिनेटली मतलब ऐसे बहुत सारे डिसीजेस है जहाँ पे आप वेरी क्विकली रिजल्ट दे सकते हो. स्पेशली जैसे श्वास व्याधि, ये सब के लिए ऐसे लगता है, मतलब अभी अगर इन जनरल आई हैव सीन कि नंबर ऑफ इन्वेस्टिगेशंस आती है, बाकी सारी चीजें होती है. बट मैंने जैसे स्टार्टिंग में क्लियर किया, यू शुड ऑलवेज सी दैट वाइटल्स आर आप जो भी पेशेंट के वाइटल ऑर्गन्स है, दोज आर वर्किंग इन अ वेरी परफेक्ट वे. सो वहां पे अगर आपको कुछ लग रहा है लाइक फ्लक्चुएशन इन एनी वाइटल्स, सो यू शुड बी अवेयर अबाउट दैट. तो आपको वो स्रोतस के अनुसार ट्रीटमेंट करनी चाहिए. बट यहाँ पे जैसे मैंने बताया, मर्म चिकित्सा और विद्याग्नि कर्म प्लीज very amazing results in this sort of cases. I still remember पहली बार वो आए थे तो ये एग्जामिनेशन टेबल पे भी 2 लोगों ने बैठ के उनको चढ़वाया था. सो ऐसी कंडीशन में, बट नाउ शी इज ट्रैवलिंग बाय ट्रेन एंड एवरीथिंग, शी इज एबल टू डू हर ऑल द एक्टिविटीज एंड एवरीथिंग. सो दिस थिंग कैन बी अचीव विद आयुर्वेद. सो दैट इज द स्ट्रेंथ ऑफ आयुर्वेद एंड दैट्स द पर्पज बिहाइंड दिस लाइव वीडियो. सो इसी के साथ आई विल कंक्लूड. प्लीज अपना ध्यान रखिए, अपने इंडिया 1 का ध्यान रखिए. नवरात्रि चल रही है. Have some spirituality and get some power. So इसी के साथ I will conclude. Namaste.